होळी पौर्णिमा आणि धुळवड आली की घरोघरी मालपोवा बनवला जातो. पण मालपोवा पाकातली बनवायची खूपच झंझट असते. तर आज आपण बिना पाकाचा मालपोवा बनवतोय. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. मालपोवा बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप बारीक रवा म्हणजे 2 चमचे, अर्धा कप पिठी साखर, 1 चमचा मिल्क पावडर, अर्धा छोटा चमचा विलायची पावडर आणि 1 कप दूध. आता आपण हे व्हिस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत. जर चमच्याने मिक्स करणार असाल तर मग लागेल तसं थोडं थोडं दूध घालत आपण हे मिक्स करून घ्यायचं. आता इथे अजून दूध घालायची गरज आहे, तर मी अर्धा कप दूध घेतलं आहे. त्यातलं थोडंसं ठेवलं आहे, बाकीचं घातलेलं आहे. गरज वाटली तर आपण ते सुद्धा दूध घालून घ्यायचं. आता एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दूध जसं लागेल तसं ॲडजस्ट करत करत आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ बनवायचं नाही आहे, त्यामुळे लागेल तसंच दूध घालायचं. तर आता एकाच दिशेने बघा, मी खूप वेळ हे फेटून घेतलं आहे. असं केल्यामुळे जाळीदार असा हा मालपोवा तयार होतो. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. आता 5 मिनिट आपण असंच झाकून ठेवूया, म्हणजे गव्हाचं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल. 5 मिनिटांनी बघू शकताय थोडंसं दाटसर झालं भिजल्यानंतर. तर मी अजून थोडंसं दूध घालते याच्यामध्ये आणि आपण मिक्स करून घेऊया. तर आता मी गॅसवरती पसरट अशी कढई ठेवली, तेल कडकडीत गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मीडियम केली आहे. आता चमच्याच्या सहाय्याने मी हे मालपोहे अशा पद्धतीने तेलामध्ये घालून घेतलेत. काट असलेली वाटी घेतलात ना तर अतिउत्तम, म्हणजे त्याने व्यवस्थित मालपोहे घालता येतात. तर लगेच परतवायचं नाही, कारण गव्हाचं पीठ असतं त्यामुळे ते नरम असतं थोडंसं. तर खालची बाजू व्यवस्थित भाजली की मगच पलटून घ्यायचं. बघा, जाळीसुद्धा किती छान सुटली आहे. तर आता दोन्ही साईडने व्यवस्थित हे भाजलेले आहेत. आता आपण हे मालपोहे काढून घेऊया. हे मालपोहे पाक न करता आपण बनवलेत, त्यामुळे सोप्यात सोप्या पद्धतीने हे मालपोहे तयार होतात. मीडियम फ्लेमवरच गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच तळून घ्यायचे. तर आपण दुसरी बॅच आता तळून घेऊया. 1 कप गव्हामध्ये साधारण 15 ते 16 मालपोहे इथे तयार होतात. सुरुवातीला तळल्यानंतर हे मऊ नरम वाटतात, पण जसजसे थंड होतील तसे हे मालपोहे कुरकुरीतसुद्धा होतात. तर एक साईड व्यवस्थित तळली की मगच परतवून घ्यायचं आणि मगच दोन्ही साईडने हे तळून घ्यायचे. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. तर जाळीदार मालपोहे इथे तयार होत आलेत आणि नवशिकेसुद्धा नक्कीच हे ट्राय करू शकतात. पसरटच कढई घेतल्यामुळे बघू शकताय, मालपोहा घातला की आपोआपच तो पसरला सुद्धा जातोय. त्यामुळे पसरटच कढई घ्यायची. आणि जाळीसुद्धा बघू शकता किती छान आली आहे. तर इथे मालपोहा तयार झालेत सगळे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की झाला पाहिजे. आणि या धुलवडीला तुम्हीसुद्धा हे मालपोहे नक्की बनवा. कसे झालेत कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.